आजच्या माझ्या सर्व मित्रांनी खरं म्हणजे मला आपले आभार यासाठी मानायचे का या कार्यक्रमासाठी आमच्या मित्र परिवारांनी हा जो कार्यक्रम ठेवला यामध्ये आपल्या सर्वांचे लोकप्रिय आवडते खासदार आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, आमचे मित्र माजी आमदार आणि माझ्या प्रत्येक जन्मदिवसाला येणारे आदरणीय सुरेश सेठजी जेतलिया, सुधाकर दादा सोनोने, भाऊसाहेबजी काका टोमरे, राजूजी राठोड, बाळूसेठ संचेती, प्रमोदजी जगताप, डॉक्टर दिनेशजी परदेशी, विनोदजी तांबे, रामराव रामू काका शेळके, किशोरजी बलांडे, अविनाशजी गलांडे, कृष्णाजी डोनगावकर, अर्जुन पाटील गाडे, अभिजितजी देशमुख, शेख अकील हाजी साहब, वैजापूर, जगन्नाथजी खोसरे, पुंडलिकरावजी काळजे, श्रीराम पाटील महाजन, किरणजी डोनगावकर, गोकुलसिंगजी राजपूत, आदरणीय बाबाजी तायडे, केशवरावजी तायडे, नंदकुमारजी सहारे, फेरोजजी पटेल, चंद्रकांत जाधव, संदीपजी बोरसे, रवींद्रजी काळे, ॲडव्होकेट कमर भाई, खरं म्हणजे सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे। पण 4 वाजेपासून आपण सर्व इतक्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी आमचे सर्व मित्र, खरं म्हणजे माझा 61वा जन्मदिवस इतक्या मोठ्या संख्येने इतक्या जल्लोष मध्ये साजरा होणार हे मी कधी भविष्यामध्येही विचार केला नव्हता। मंत्री असताना अनेक वेळेस अनेक सत्कार होतात, पण मंत्री नसताना आताच कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक, हजारो असे आमचे मित्र आहे कमी त्यांना कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खारीचा वाटा कुठं मदत केली असेल, परंतु माझे जे या ठिकाणी मित्र आहेत या मित्रांनी पक्ष जात पातचा पुढे जाऊन हा जो कार्यक्रम इतका मोठा सांस्कृतिक मंडळावर करणं इतकं सोपं नाही। म्हणून मी सर्वांच्या समोर आज आपल्या पक्ष कोणताही असेल परंतु मित्र असावा तर हे सर्व समोर बसलेले यांच्यासारखा असावा। प्रत्येकाला असा एक मित्र मिळाला। मला असं वाटतंय काही दोस्ती जी असते यामध्ये पक्ष जात पात धर्माच्या पुढे आहे। अनेक लोक जे आलेले आहेत वैजापूर तालुक्यापासून, सोयगाव पासून, कन्नड पासून, गंगापूर पासून, खुलताबाद, पैठण प्रॉपर जो आपला शहर आहे तो संभाजीनगर, औरंगाबाद, आणि मला वाटतं का आतापर्यंत या मराठवाडा सांस्कृतिक या मैदानावर भव्य पहिला कोणाचा तरी सत्कार होत असेल आणि इतक्या हजारोच्या साक्षीने या ठिकाणी लोक जे उपलब्ध आहे इथे 5 तास 6 तास प्रत्येकाने आपल्या गावागावातून आमच्या मित्रमंडळांनी सर्वांनी हे पहिला सत्कार आहे का सर्वांनी आपल्या खिशातून खारीचा वाटा का होत नाही मदत केली, यथाशक्ती केली। डॉक्टर दिनेश इकडे या, इकडे या ना, इकडे एक चेअर इकडे पुढे डॉक्टर। तर मी जे बोलू लागलो अनेक लोकांना भाषण करायची होती परंतु 150-150 200 किलोमीटर वरून आलेले जे मित्र आहेत काही अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत, त्यामध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, इकडे आमचा हिंगोली पासून, जालन्यापासून, परभणी पासून तर बीड पर्यंत आमचे हजारो मित्र या ठिकाणी आलेत। मी त्यांनाही मनापासून त्यांचे आभार मानल का राजकारणामध्ये मला असं वाटतंय
का मी जे माझ्या आयुष्यामध्ये कमवलेलं आहे हे समोर बसलेले माझे जे मित्र आहे हीच खरी ताकद खरी शक्ती आहे माझी. सत्तेवर असताना अनेक लोक येतात, सत्तेवर मंत्री असतानाही येतात, परंतु काही नसताना हजारो कार्यकर्ते, ज्या वेळेस एक सामान्य कार्यकर्ता सुधाकर दादा जे बोलले हे खरं आहे का शहराच्या छोट्याच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत, युवक काँग्रेस पासून तर अनेक पद जे मी मला जीवनामध्ये मिळाले हे फक्त माझ्या मित्रपणाच्यामुळं. काही लोक पक्षाच्या नावावर, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर राजकारण करतात. मी आपल्या मित्राच्या नावाने राजकारण करतोय. जे माझे मित्र आहे हेच माझं राजकारण आहे, हेच समाजकारण आहे. आणि समाजाची शेवटच्या घटकापर्यंत शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित या माणसाची मी सेवा केली. म्हणून 26 वर्षापासून मी सातत्याने आमदार आहे. पहिले 6 वर्ष त्यावेळेस जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्याचा आमदार म्हणून 6 वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली. 4 वेळेस सातत्याने मी सिल्लोड विधानसभेमध्ये चौकार मारला. आता काही लोक सिल्लोडला जे आमचे मित्र कल्याणरावजी बोलले त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. सिल्लोडचं राजकारण हे राजकारणापुरतं आहे, परंतु समाजकारण हे शेवटच्या माणसापर्यंत आहे. शेवटच्या गोरगरीब, दलित, पीडित माणसाला न्याय देण्यासाठी. खरं म्हणजे इतका हे प्रेम पाहिल्यानंतर कोणीही पुढारी राजकारणाच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या राजकारणाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणी येतात. आताच कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर दादा बोलले, काका बोलले, किरण पाटील बोलले, त्यानंतर आमचे मित्र कृष्णा पाटील बोलले, अनेक लोक इतके सर्व रती महारथी आहे इथं. मला तुमच्या ताकदीचा, शक्तीचा अंदाज आहे. हे जे लोक बसलेले हे छोटे मोठे कलाकार नाहीये, हे मराठवाडा घडवणारे आहे, राज्यामधला नेतृत्व तयार करणारे आहे. आणि राजकारणामध्ये राज करताना सत्ता येतात, सत्ता जातात, परंतु सत्तेचा सदुपयोग करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आज आपण बघतोय अनेक प्रश्न आहे राज्यामध्ये. या राज्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची जबाबदारी आमदार म्हणून बी राहते, मंत्री म्हणून आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो, परंतु अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती खालचा जो कार्यकर्ता आहे, तुम्ही जे बसलेले आहेत, तुम्ही हजारो, कोणी शेकडो लोकांचे प्रतिनिधी आहात. कोणी सरपंच आहे, कोणी पंचायत समिती, कोणी जिल्हा परिषद सदस्य, कोणी गावाचा ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचा आपल्याकडे सहकार बँक पासून तर जिल्हा दूध संघापासून तर मजूर फेडरेशन पासून अनेक ज्या जिल्ह्याच्या सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग करताना मी फक्त इतकंच बोलल, फार मोठा भाषण करण्याची गरज नाही. अनेक तर्क वितर्क चालू आहे. कल्याणराव मी काय करणार, अनेकांचा प्रश्न आहे. मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला, कारण की या स्टेजवर बसलेले आमच्या मित्र परिवारांनी ठरवलं की तुमच्या तालुक्यामध्ये, गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्मदिवस साजरा करतात, ही 61वी साजरी करण्याचा आमच्या मित्रांना, सर्व मित्रांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळं मी हे सत्कार स्वीकारण्याची, इथं सर्व पक्षी नेते आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मी ज्यांची परतफेड अशीच करू शकतो. काही लोकांना फार गडबड आहे, सिल्लोडची फार आठवण येते. पहिले एकाला आले ते घरी बसले, आता दुसऱ्याला येऊ लागली.
मला माहित आहे तो एक शेर आहे ना, आयोजन समितीच्या वतीने चांदीची तलवार आयोजन समितीच्या वतीने साहेबांना चांदीची तलवार देण्यात येत आहे आणि साहेबांचं स्वागत. चला मागा मागा सरका, थोडं मागा सरका. सन्मान्य नंदकिशोर सहारे आणि किशोर बलांडे ही जी आयोजन समिती होती, शेख वसीम, अब्दुल सत्तार साहेबांचा, दिलावर बेग, विश्वनाथ राजपूत तुम्हारे साथ है, या सगळ्यांच्या वतीने चांदीची तलवार. हम तुम्हारे साथ है. कोण आला रे कोण आला? नहीं वाघ आला. नामदार अब्दुल सत्तार तू मागे पडो. हम तुम्हारे साथ है. आमदार उजव्या बाजूने येतील पण सध्या थोडं स्टेजवर गर्दी करू नका, स्टेजवर गर्दी करू नका. तुम आगे बढ़ो. आमदार स्टेजवर गर्दी करू नका, स्टेजवर थांबा, स्टेजवर थांबा. साहेब सगळ्यांचा सत्कार स्वीकारणार आहे. स्टेज रिकामा उद्या व्यासपीठ रिकामा झाल्यानंतर उजव्या बाजूने यायचंय. तोपर्यंत सर्वांनी शांतता आणि संयम ठेवा. साहेब सगळ्यांचा सत्कार स्वीकारणार आहेत. किती जरी वेळ झाला तरी साहेब सगळ्यांचा सत्कार स्वीकारतील. सर्वांनी संयम ठेवा. सर्वांनी आपापले मोबाईल सांभाळावेत, आपलं पॉकेट सांभाळावं. पार्किंगमध्ये गाडी काढण्याची घाई करू नये. शांततेने आपण परत जावं. विश यू हॅपी जर्नी. भागवत पाटील मोरे. घाई करू नीचे नका, चला लोकांना भैया, हे करू और स्टेज नका. पे जाएंगे, नीचे चलो. घाई करू नका साहेब, सगळ्यांचा सर्व सत्कार कार्यकर्त्यांना स्वीकारणार विनंती आहे, आहेत. खाली चला, खाली चला, साहेब स्टेजच्या खाली सगळ्यांचा चला. सत्कार